लकी काय ट्रॅफिकने आम्हाला बीट केलं यावेळेस. असं नका करू मित्रांनो, यार इथे तो. नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे शनिवार आणि फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट आहे आसीची. तर आता 11:30ची अपॉइंटमेंट आहे. 10:30 पावणे 11 वाजायला आले. तर आता आम्ही निघतोय आणि या मॅडमला वर बघायचं आहे. काय माहिती काय बघते. काय बघत होती बेटा? फॅन बघत होती. फॅन बघत होतीस का? हो बरं. चला आता आम्ही ऑलरेडी उशीर झाला आहे थोडासा, जास्त नाही. तर आता आवरतोय आणि निघतो. हे बघा, हिच्या पप्पांना आणि हिला फक्त हे दोघं जण सोबत असले की चांगलं वाटतं. आणि तिला पण सगळ्या गोष्टींसाठी तिचे पप्पाच लागतात. मम्मा फक्त जेवण भरवायला लागते, बाकीच्या गोष्टींसाठी मम्मा लागत नाही. ज्या दिवशी पप्पांना सुट्टी असते त्या दिवशी मला पण सुट्टी असते ऋतापासून. तर मित्रांनो आम्ही निघालोय आणि उशीर झाला ॲक्च्युली. आज जायचं आहे 21-22 किलोमीटर. तर जाऊ द्या, उशीर झाला तर झालाय, काही नाही करणार. ऋता आणि ऋताची मम्मा आज पुढं बसलेली आहे फर्स्ट टाइम. कारण ते नेहमी मागच बसतात. आज म्हटलं पुढं बसा, कारण बघूया जरा, तिला सवय आहे ना पुढं बसायची ॲक्च्युली गाडीत ऋताला. उशीर झालाय, त्यात आता पेट्रोल पूर्ण एमटी आहे गाडीचं. मला नाही वाटत की वाकडपर्यंत आम्ही पोहोचू शकू, त्यामुळे पेट्रोल टाकायला थांबलोय. ही ट्रॅफिक कधी क्रॉस होईल? आम्हाला इथंच 11 वाजून 10 मिनटं झालेत. अजून तरी आम्हाला ऑलमोस्ट मला वाटतं 17-18 किलोमीटर जायचं असेल. आरामात जाईल मी हळूहळू. 11:15पर्यंत पोहोचतो तरी म्हणजे चालेल, काही इश्यू नाही आहे तसा. पुढं काय झालंय समजत नाही आहे, पण बेकार ट्रॅफिक आहे. आम्ही 5 मिनटं झाले इथंच अडकलोय. चांगलीच गर्दी आणि असे लोक जातात पुढं. आता ह्या भावाला इकडे यायचं आहे. बेबी ए ऋता, बेबीच्या तोंडावर ऊन येत आहे. एसी लावू का बेटा? अरे जांभई देते ती. जराशी शेकू दे तिला उन्हात, बरं असतं जरासं. एवढी ना थांबली ट्रॅफिक. पण टाकू का आता इकडून तिकडून गाडी? आता काहीतरी करावं लागेल ना, उशीर होतोय मला. इकडून तिकडून गाडी टाकायलाच लागेल. चला भेटतो थोडा ट्रॅफिक क्रॉस करून. 2000 years later. फायनली आम्ही कसे बसे त्या ट्रॅफिकमधून निघालो मित्रांनो. आमच्या इथं सगळ्यात डेंजर ट्रॅफिकवाला चौक, तो क्रॉस करून स्पाईन रोडने आम्ही सरळ जाणार आहे. माझ्या फोनला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तो हीट होतोय. जास्त वेळ म्हणजे व्लॉगच नाही करता येते, मध्येच बंद पडतोय कॅमेरा. आता पण मे बी बंद पडला का नाही मला माहीत नाही. चालू आहे. आता आम्ही पोहोचलोय स्पाईन सिटीच्या चौकामध्ये. सिग्नल सुटलेला आहे, चलो. हा I10 वाला माझ्या मागे होता, मागाशी लय हॉर्न मारत होता. पण मी त्याच्यात मुद्दाम मागे चाललोय हॉर्न मारत त्याला त्रास द्यायला. त्याने मला दिला तर मी पण त्याला देणार, पण तो वाचलेला आहे, तो तिकडं घुसतोय. लकी काय ऋता आमची आज लय वळवळ करते, कारण इकडनं गरम नाही होते तिला उन्हाने, म्हणजे डोळ्यावर येत आहे ना ऊन, त्याच्यामुळे ती जरा अशी वचवच करते जरा जास्तच, है ना बेटा? हसते. सगळ्या सिग्नल आज लागणार आहे, काही हरकत नाही, काही घाई नाही आहे. आम्ही त्यांना मेसेज करून कळवलं की आम्हाला 15 ते 20 मिनटं तरी लेट होईल ॲटलिस्ट. सो विच इज ॲक्सेप्टेबल. सो आता बघू, आता मला वाटतं जरा ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो आता. व्लॉग नाही करत, डायरेक्ट इथं पोहोचल्यावरच आता शूट करेल. A few moments later. 60 सेकंद आहे, म्हणजे अजून 1 मिनिटाचा आहे. तिथून नॉनस्टॉप आलो आहे, एकही सिग्नल नाही लागला. पण ट्रॅफिक भरपूर लागते आज, शनिवार आहे तरी. आणि आता वाजलेत 11:35 म्हणजे अजून 5 ते 10 मिनटात आम्ही पोहोचून जाऊ. म्हणजे आहे टाईमवर बऱ्यापैकी कवर केला मी रस्ता. भरपूर ट्रॅफिक आहे आज, तर ट्रॅफिकने वाटच लावली आहे. नेहमी आम्ही सकाळी येतो, 8:30ची अपॉइंटमेंट असते. आणि म्हणजे 8:30ची अपॉइंटमेंट असल्यामुळे 7:30 पावणे 8ला निघून आम्ही 8:30पर्यंत पोहोचू शकतो. पण आजची शनिवार आहे, आज मला सुट्टी आहे, त्याच्यामुळे 11:30ची अपॉइंटमेंट घेतली, म्हणून आम्ही 10:30 पावणे 11ला निघलो. पण ट्रॅफिकने आम्हाला बीट केलं यावेळेस. मित्रांनो फायनली इथं पोहोचलो आहे. ही लावली गाडी, टाईम झाला बघा 11:46. ठीक आहे, 1 मिनटं लेट झालं आहे थोडंसं. फटाफटा वर जातो. स्नेहल आणि ऋताला मी ऑलरेडी वर पाठवलं आहे, कारण मला गाडी पार्क करायची होती. स्टेटून अरे वा लिफ्ट माझ्यासाठी इथंच होती. आज आहे ऋताचं मॅट्रिक्स ॲक्च्युली. आज भरपूर गर्दी आहे इथे, केवढी गर्दी आहे. नुसता लहान पोरांचा आवाज येतोय, माझा आवाज तरी पोहोचतोय का नाही मला माहित नाही. शांत बसली आहे, नाही तर एवढ्यात तर रडायला स्टार्ट करते. तर मित्रांनो इथं आम्ही आलो आहे फिजिओथेरपी सेंटरला. हॅपी हेल्थ प्रोजेक्ट म्हणून फिजिओथेरपी सेंटर आहे, वाकडमध्ये आहे.
तुम्ही बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी ह्या सगळ्या सर्व्हिसेस ते देतात. मी इथे बाहेर फिरतो आहे कारण माझी आतमध्ये आता गरज नाही आहे. कारण आज फिजिओथेरपी सेशन आहे पण एक्सरसाइज नाही आहे. आज मॅट्रिक्स म्हणजे जे मसल जे स्टिफ्स असतात ना ते स्टिफनेस रिलीज करण्याचं काम ते मॅट्रिक्सचं मशीन करते. म्हणजे ते मसाज देतात पूर्ण बॉडीवर, पाठीवर, मांडीवर, पोटऱ्यांवर, हातावर, तळ हातांवर, तसंच पायाच्या पंजांवर वगैरे. त्याच्यामुळे माझी तिथं काही गरज नाही आहे. स्नेहल आहे तिच्याजवळ, ती काही रडत नाही त्यासाठी. जेव्हा एक्सरसाइज असते तेव्हा तिथे माझी गरज पडते कारण तिला खेळवावं लागतं, त्यासोबत बोलावं लागतं, तिला घेऊन फिरावं लागतं, ब्रेक घ्यावे लागतात आणि ती स्नेहलला जुमानत नाही अजिबात. फक्त मी पाहिजे असतो त्यामुळे मी तेव्हा आतमध्ये असतो. आणि मी जर ती रडायला लागली तर मला स्नेहल कॉल करून बोलूनच घेईल, तेव्हा मी आतमध्ये जाईल. तोवर तरी मी आता सध्या बाहेर टाइमपास करतो. 1 hour later. आमची गाडी तिथे अडकली आहे. ठीक आहे, इथे एक गाडी आहे, इथे एक गाडी आहे. आता इथून गाडी निघू नाही शकत आहे. त्यांनी चाव्या घेतलेल्या होत्या गाड्यांच्या. आता कोणातरी बोलवलं आहे म्हणजे ही जी टियागो आहे ही निघेल आणि मग मी माझी गाडी बाहेर काढेल. इथून निघू शकली असती या टियागो आणि त्या सियाज एका बलेनोच्या मधून, पण तोपर्यंत सेल्टॉस आतमध्ये घुसून गेली. ठीक आहे, थोडा अजून एक 5 मिनटं. टियागो लय भारी दिसतोय. टोमॅटो रेड कलर आहे गेस तो. खरंच मस्त दिसते ती टियागो. संतोरीच्या आमच्या व्हाईट आहे पण ही टोमॅटो रेडमध्ये अजूनच मस्त दिसते. म्हणजे अशी डायरेक्ट लक्ष तिच्यावरच जाते असं. फायनली तिथून निघालो आहे. स्नेहल आणि ऋता आता मागच बसल्या. त्यांना म्हटलं मागच बसा तुम्ही. आणि ट्रॅफिक लागली आहे म्हणजे अजून 1 किलोमीटर पण नाही आलो आम्ही. ट्रॅफिक लागली, काळेवाडी ब्रिजच्या पुढे आलो आहे. आता ट्रॅफिक लागलं काय लागलं, आता घरीच जायचं त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. हळूहळू निवांत जाऊ, घरी पोहोचायची पण काही नाही आहे. चला या थोड्या ट्रॅफिकमधनं मी जरा कसा तरी मार्ग काढतो आणि परत कंटिन्यू करतो. काही लोकांना सिग्नलवर थांबल्यावर पुढं जायची काय घाई असते माहीत नाही. आता बघा हा 2 व्हीलरवाला आहे बघा, हा सिग्नल अजून लागलेला आहे, रेड आहे, पण पुढं जायची घाई एवढी आहे ना. पलीकडनं एखादी जोरात गाडीवाला आला आणि घेऊन गेला तर काय होईल, कितीमध्ये जाईल. नियम पाळायचे नाही, ह्याच्यामुळेच देश आपला माग आहे. 2000 years later. फायनली मित्रांनो आम्ही घरी आलोय. आता वाजलेत ऍक्च्युली 2:30. आम्ही निघालोय 1 वाजता. जास्तीत जास्त पाऊण तासात घरी यायला पाहिजे होतं. 2:30 कसे वाजले हेच कळणार नाही कारण भरपूर ट्रॅफिक होती. गप्पा मारत आलो पण आता रिअलाइज झालं की 2:30 वाजलेत. जेवण करू आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू. ऋता काय झालं, अशी का बघते? तुला कोकोमेलन बघायचंय का? नो कोकोमेलन बिकोमेलन. आज मॅच चालू आहे. नो कोकोमेलन बेटा. आज आपण रोकोची मॅच बघू बेटा. ठीक आहे, रोहित आणि कोहली खेळतोय आज. नो कोकोमेलन. हा ऋता कोकोमेलन पाहिजे का? नाही पाहिजे, काही कोकोमेलन मिळणार नाही आज नो कोकोमेलन. ठीक आहे, ऋता नाही बेटा, ऐकू नको तिचं. जयस्वाल भडकलाय. मॅच खूप चांगली चालू आहे. मी ऍक्च्युली विराट कोहलीचा वेट करत होतो की तो बॅटिंगला येईल, शतक मारेल आज सुद्धा. म्हणजे 3रं कन्झिक्युटिव्ह शतक होईल. पण आज मला असं वाटत नाही की त्याची बॅटिंग येईल. 153 रन झालेत 25 ओव्हरमध्ये आणि मला असं वाटतं की त्याची बॅटिंग न आलेलीच बेटर आहे. हे दोघंच जिंकवून देतील मॅच. दोघांपैकी कोणाच तरी शतक झालं पाहिजे. आणि आमच्या ऋताला पाहिजे कोकोमेलन, पण मी ते लावणार नाहीये कारण मॅच इज मॅच. कोकोमेलन तर उद्या बघ. ओके, दिवसभर बेटा कोकोमेलन बघ, काय टेन्शन नाही उद्या. चालेल मित्रांनो. रोहित आउट झाला 75 रन करून. आता विराट आला याचा आनंद पण होतो. मग रोहित आउट नको व्हायला पाहिजे होता यार. आणि जेव्हा रोहित आउट झाला तेव्हा पब्लिक दुःखी झाली, उलट आनंदाने नाचत होती का आता कोहली येत होता क्रीजवर म्हणून. असं नका करू मित्रांनो, यार रोहित येतो. फायनली मॅच जिंकलोय मित्रांनो आपण. जयस्वालचं शतक झालंय, रोहित आउट झाला होता 75 रन करून आणि विराट कोहलीचं पण अर्धशतक झालंय. मस्त झाली मॅच. 40 ओव्हरच्या आतच संपवली आहे. आता 5 T20ची सिरीज स्टार्ट होईल साऊथ आफ्रिका बरोबर. आणि मग जानेवारीत परत एकदा आपल्याला रोहित आणि कोहली पुन्हा मैदानावर दिसतील न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये. त्यावर त्यांना बाय म्हणू. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मोठा झाला आहे आणि मला वाटतं 10-15 दिवसांनी मी एक मोठा ब्लॉग शूट केला. तर आजचा ब्लॉग आता इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.